मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बापाचा एसटीने 70 किलोमीटरचा प्रवास झालाय। रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळ पोटात लटकवलं। 108 या क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका त्या ठिकाणी आलीच नाही। पालघरच्या मोखाडामधील मन सुन्न करणारी ही घटना समोर आली। पालघरच्या जवार मोखाडा भागातील आरोग्य विभागाचे भीषण वास्तव हे समोर आले। पालघर आरोग्य विभागाने मात्र या सोयीनुसार या प्रकरणातून हात झटकला। ते बाळ तू किती वाजता कसं काय आणलं? ते बाळ तू पिशवीत कसं काय आणलं? पिशवीत आणला तिथून नाशिकहून। हॅलो, त्यांनी पण ॲम्ब्युलन्स नाही दिली का? नाही, ॲम्ब्युलन्स नाही दिली त्यांनी। पिशवीत आणला इथं आणून दफन केलाय नाशिक। आणि परत काल गेलो, परत काल नाही तिला गाडी दिली, काल परत बस ना तिला घेऊन आली। मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर त्याला पोलिसांनी मारहाण केली। आपल्या पत्नीला वेळेवर उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा त्यांनी तिचा आरडाओरडा केला असेल तर तिला लवकर न्याय, तिला त्रास होतोय, एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गैरवाया करत होता तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली, तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना। ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये। अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंधित कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो। ज्या पोलिसांनी मारहाण